प्रत्येक भाकरी ही अशी फुग्याप्रमाणे टम्म फुगण्यासाठी आज आपण एक ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची प्रत्येक भाकरी ही अशी मस्त फुग्याप्रमाणे फुगली जाईल. भाकरी बनवत असताना पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून सकाळी तयार केलेली भाकरी संध्याकाळपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत राहील. प्रत्येकाला भाकरी ही काही थापून जमत नाही, त्यामुळे भाकरी लाटून बनवण्याची सोपी पद्धत सोबतच काही महत्त्वाच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे जरी तुम्ही पहिल्यांदा ह्या भाकरी बनवत असाल तरीसुद्धा तुमच्या भाकऱ्या ह्या अगदी मऊ लुसलुशीत तयार होतील. नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर इथे मी या वाटीच्या प्रमाणात 1 वाटी इतकं ज्वारी, नाचणी व तांदळाचं मिश्र पीठ घेतलेलं आहे. हे पीठ घेताना वाटीमध्ये थोडंसं दाब देऊन भरायचं आहे, म्हणजे आपला पाण्याचा अंदाज चुकत नाही. आता त्याच वाटीने 1 वाटी पाणी एका पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचे. आता या पाण्याला खळखळून अशी उकळी येण्याची वाट बघायची. आता या पाण्यामध्येच मीठ घालून घ्यायचं. हे पहा, आता पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे उकळतं पाणी आपण घेतलेल्या पिठावर घालून घ्यायचं. सुरुवातीला हे गरम असेल म्हणून असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. याला झाकण ठेवून उकड घेण्याची काही गरज नाही, फक्त गरम पाण्यात हे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण गरम असल्याने थोडा वेळ कोमट होईपर्यंत वाट पाहायची. पीठ हात लावण्या इतपत कोमट झालं की मग मळायला घ्यायचं. गरज असेल तर हाताला थंड पाणी लावून घेऊ शकता. तर इथे मला अजिबात पाणी लावावं लागलं नाही आहे किंवा पाणी घ्यावं लागलं नाही आहे. घातलेलं पाणी अगदी योग्य होतं, त्यामुळे नेहमी जसं भाकरीला आपण पीठ मळतो तसं पीठ इथे मळून झालेलं आहे. आता तवा तापत ठेवण्यापूर्वी तव्याला असं हे थोडंसं तेल आपण संपूर्ण लावून घ्यायचं आहे. असं सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तवा गरम करत ठेवायचा आहे. आता तव्याला तेल लावण्यामागचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच, पण थंड असताना तशा प्रकारे तेल लावून घेऊन त्यानंतर आपण मोठ्या आचेवर हा तवा गरम करत ठेवायचा आहे. तवा चांगला गरम होतो आहे तोवर आपण आता भाकरी तयार करून घेऊया. आता मी हे जे प्रमाण घेतलं आहे वाटीचं, त्यामध्ये 2 मध्यम आकाराच्या भाकऱ्या तयार होतात. तर त्यापैकी आता एक गोळा बनवून तयार करून घेतला आणि तो चांगला मळून घ्यायचा आहे. भाकरी बनवण्यापूर्वी अशा प्रकारे हातावर हा गोळा मळून घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे भाकरीला कडेने तडा जात नाही आणि लाटणं सोयीस्कर होतं. आता हा चांगला मळून घेतलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि पोळपाटावर अशा प्रकारे ठेवून त्यावर असा हाताने सुरुवातीला दाब देऊन घ्यायचा. लगेचच गोळा पोळपाटावर ठेवून तो लाटायला घ्यायचा नाही, थोडासा दाब देऊन तो चपटा करून घ्यायचा. गोळा हा असा चपटा करून घ्यायचा आणि मग भाकरी लाटायला सुरुवात करायची. आता लाटताना एकदा लाटणी फिरवायची आणि मग भाकरी फिरवायची, पुन्हा लाटणं फिरवायचं आणि मग भाकरी फिरवायची. तर अशा पद्धतीने लाटणं फिरवत भाकरी फिरवायची आणि त्यानंतर आपणाला हवा तसा गोलाकार या भाकरीला देत जायचं. तर तुम्ही बघू शकता, भाकरी अजिबात कुठे चिकटत नाही आहे, व्यवस्थित अशी पोळपाटावरून सरकते. बरं, आपण खाली कुठला पेपर घेतला नाही आहे तरीही अगदी सहजरित्या ही भाकरी आपल्याला हाताळता येते. भाकरी लाटताना ती कडेने अशी लाटत जायची, मध्येच लाटत नाही राहायचं. अशा प्रकारे फिरवत कडेने लाटत गेलं की सहज आपली भाकरी गोल गरगरीत बनून तयार होते. आता लाटताना जर तुम्हाला गरज वाटलीच तर तुम्ही थोडंसं पीठ पोळपाटाला लावून घेऊ शकता लाटतेवेळी. पण इथे तुम्ही पाहू शकता, मी पोळपाटाला अजिबात पीठ लावून घेत नाही आहे, कारण पीठ अगदी व्यवस्थित मळलेलं असलं ना तर भाकरी अगदी व्यवस्थित हाताळली जाते. लाटताना अजिबात पीठ लावण्याची सुद्धा गरज पडत नाही. पीठ लावायचं झालं तर वरच्या बाजूने पीठ लावू नका, खाली पोळपाटाच्या वरती थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि मग भाकरी लाटून घ्यायची. तर ही बघा, लाटता इतकी अशी ही छान पातळ अशी भाकरी मी लाटून घेतलेली आहे.
कडेने लाटत लाटत गेलं की अशी ही मस्त पातळ अशी भाकरी आपण तयार करू शकतो. तरी बघा, इतपत पातळ भाकरी मी लाटून घेतलेली आहे आणि तीही अगदी सहजरित्या व्यवस्थित हाताळता आली. भाकरी लाटताना कुठेही चिकटली नाही. आता तवा आपला चांगला गरम झाला आहे. तव्यावर आपण भाकरी घालून घेऊ. तव्यावर भाकरी घालत असताना पोळपाटावर जी भाकरी आपण लाटून घेतली त्याची वरची बाजू असते ती खालच्या दिशेने तव्याला जायला पाहिजे आणि खालची जी पिठाची बाजू असते ती वरच्या बाजूला यायला पाहिजे. तर या पद्धतीने आपण भाकरी तव्यावर घालून घ्यायची. त्यानंतर पाण्याचा हात घेऊन पूर्ण भाकरीला आपण पाणी लावून घ्यायचं. या पद्धतीने भाकरी तव्यावर टाकताना गॅसची आच कमी करायची. तव्यावर भाकरी घालून घेतली की गॅसची आच मोठी करायची आणि पाणी लावलेली जी वरची बाजू असते ती सुकल्यासारखी दिसली म्हणजेच एक 30 सेकंदानंतर आपण भाकरी उलटवून घ्यायची. आता मोठ्या आचेवर ही भाकरी 1-2 मिनटं ही भाकरी चांगली शेकून घ्यायची. यावेळी जर गॅसची आच लहान ठेवली तर आपली भाकरी ही कडक होऊ शकते, म्हणून गॅसची आच यावेळी मोठीच ठेवायची. मोठ्या आचेवरती ही भाकरी अगदी चांगली शेकून घ्यायची आहे. शेकवताना कडा चांगल्या शेकून घ्यायच्यात. भाकरी कुठेही आपली कच्ची राहायला नको, म्हणून ही अशी गोल गोल फिरवून सगळ्या बाजूने आपण भाकरी चांगली शेकून घ्यायची. आता ही भाकरी आपण उलटवून घ्यायची आणि उलटवून घेतल्यानंतर गॅसची जी मोठी फ्लेम आपण केली होती ती कमी करायची आणि कमी फ्लेमवरच ही भाकरी छान अशी फुलू द्यायची. जर कुठून हवा जाते आहे असं वाटलं तर त्या ठिकाणी उलटण्याने अशा प्रकारे हळूवार दाबून धरायचं, म्हणजे भाकरीमध्ये हवा छान भरली जाते आणि भाकरी खूप छान अशी फुलली जाते. तर इथे ही भाकरी अगदी टम्म फुगून आपली तयार आहे. भाकरी तव्यावर टाकली की कधी कधी ती चिकटली जाते आणि नीट फुगत नाही आणि म्हणूनच आपण सुरुवातीलाच गरम करण्यापूर्वी तव्याला तेल लावून घेतलं होतं. त्यामुळे भाकरी अजिबात तव्याला चिकटत नाही आणि छान अशी हवा भरून फुग्यासारखी टम्म फुगते. तर आता ही भाकरी मी तुम्हाला खोलून दाखवते, म्हणजे किती छान टम्म फुगलेली होती, आतमध्ये किती हवा भरलेली होती हे तुम्हाला कळेल. आता याच पद्धतीने दुसरीसुद्धा भाकरी मी लाटून घेऊन ती तव्यावर घालून घेतली आणि पहा, तीसुद्धा अगदी टम्म फुग्यासारखी फुलून तयार आहे. तर तुम्हाला ही आजची पद्धत भाकरी बनवण्याची कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.